नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम. भारती एअरटेल चा आपण चार्ट एनालिसिस करूया. भारती एअरटेल आपण हा इन्व्हेस्टमेंट पीक म्हणून आपण घेतलेला आहे आणि जितका खाली जाईल स्टॉक तितका आपण तो खरेदी करायचा आहे. तर त्याला काही सिस्टीम आपण देऊया. अ, तर जेणेकरून आपण मॅक्सिमम या या स्टॉकमधून प्रॉफिट किंवा रिटर्न लाँग टर्मसाठी काढू शकतो. ठीक आहे. लाँग टर्मसाठीच हा स्टॉक आपण घेतलेला आहे, निवडलेला आहे. तर आपली खरेदी या ठिकाणी आहे 1926च्या आसपास खरेदी आहे आपली. त्यानंतर हा स्टॉक गॅप डाऊन होऊन जवळपास 4% हा डाऊन स्टॉक आहे. पहिला हप्ता आपण या ठिकाणी घेतलेला आहे. 4 हप्त्यामध्ये आपल्याला स्टॉक अक्युमुलेट करायचा आहे आपल्याला. तर याची इम्पोर्टंट लेवल आपण बघूया आणि त्या लेवलनुसार आपण खरेदी करायची आहे आपल्याला. तर दुसरी लेवल जवळपास ह्या ठिकाणी येते 1800 किंवा 1807 ह्या ठिकाणी दुसरी लेवल येते. आता इथं जर स्टॉक जर खाली पडला ह्या ठिकाणी, तर आपण इथं 1800च्या लेवलला आपण खरेदी करायची आहे, दुसरा हप्ता. आणि तिसरा हप्ता आपण जर आणखीन स्टॉक जर खाली पडला, तर या ठिकाणी 1761 1760 ह्या ठिकाणी एक तिसरा हप्ता आपण लावायचा, आपण खरेदी करायचा आहे. मग तुम्ही म्हणाल, की इथं घ्यायला लागलोय, डायरेक्ट इथं का घ्यायचं नाही आपण? आपल्याला माहीत नाहीये हा स्ट्राँग स्टॉकमध्ये मोडतोय. त्यामुळं की नाही इथून आणि परत रिव्हर्स होऊ शकतोय. त्यासाठी मी इथं 1800च्या लेव्हलला खरेदी सांगतोय आणि जर अ, जर बॅड लकली खाली जरी पडला, तर 1760 1765च्या लेव्हलला आपल्याला तिसरी खरेदी करायची आहे. ₹100 पैकी 25-25 25% 25% आणि 25% 75% झाले. मात्र याच्या खाली 1760च्या खाली जर ह्याचं मार्केट गेलं, प्राइस ॲक्शन गेली, तर आपल्याला खरेदी बिलकुल करायची नाही आहे. तर वेट आणि वॉच करायचं ह्या वेळेला. जर इथून आणि परत रिव्हर्स होऊन ह्या ठिकाणी आलं, तर आपण आणखीन चौथी खरेदी आपण करू शकतो इथं या ठिकाणी. समजलं का? तर समजलं नसेल तर विचारा तुम्ही. आणि हा लाँग टर्मसाठी आपण ठेवलेला आहे. 5-6 वर्ष आपण ह्या स्टॉकला बघायचं नाही आहे. इथून जर 4 खरेदी आपल्या झाल्या, तर 5-6 वर्ष आपण ह्या स्टॉकला बघायचं नाही आहे. ठीक आहे. अ, आता हा 100 ई-एम-ए आणि हा 200 ई-एम-ए आहे हां. 200 ई-एम-एच्या खाली गेला. ही 200 ई-एम-ए बघा, 200 ई-एम-ए मेजर रेझिस्टन्स आहे हा. हा पाठीमागचा रेझिस्टन्स आहे. हा रेझिस्टन्स तोडून खाली गेला, तर आपल्याला स्टॉक घ्यायचा नाही आहे अजिबात. इथून जर आणि पण वर आला, खाली जाऊन वर आला, तरच आपण आणि परत चौथा हप्ता किंवा चौथा हप्ता आपण घ्यायचा आहे. ठीक आहे. तुम्हाला कळालं असेल. थोडंसं जमनिंग होत असेल बोलण्यातनं माझ्या, तर समजावून घ्या. ठीक आहे. थँक यू व्हेरी मच. इन्व्हेस्टमेंट ही वे मेजर लेव्हलला आपण घेऊ शकतो. भले मार्केट डाऊन असेल, तर हा स्ट्राँग स्टॉक आहे, त्यामुळे आपण असा विचार करून खरेदी करू शकतो. कारण हे स्टॉक 5-7%, 8-10% पडले, तर परत हे अपवर्ड जातात. थँक यू व्हेरी मच.